राष्ट्रीय संत गाडगेबाबा यांचा शिष्य संत सद्गुरू बागाडे बाबा यांचा 31वे पुण्यस्मरण सोहळा साजरा करण्यात येत आहे। त्यानिमित्त हभ तुकाराम बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली श्री तुलसीदास कृत रामचरित मानस कथा दिनांक 22/8/2025 ते 29/8/2025 अखेर श्री संत बागाडे बाबा मठ तपोवन रेवणसिद्ध भुयार तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर संपन्न होत आहे। तर या रामायण कथेचा आस्वाद भक्तजनांनी घ्यावा। दिनांक 29/8/2025 रोजी सकाळी 9 ते 12 रामायणाचार्य हभ भगवानदासजी म गोडसे जालना यांचे काल्याचे कीर्तन ठीक 12:30 वाजता फुले गुलाल वाहून महाप्रसाद आणि सांगता होत आहे। तरी सर्व भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा ही विनंती। आपण पाहत आहात सांगली सम्राट न्यूज। हे काम नव्हे, जबाबदारी आमची। विद्यार्थी प्रिय क्रीडा शिक्षक विश्वास खंडागळे सर आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त जत तालुका त्रिविध क्षेत्रात उल्लेखनीय असे कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला। आपल्यावर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध अगदी कमी वयातच आवाज उठवून क्रांती घडवणारे व आपले जीवनातील अनुभव शब्दबद्ध केलेले साहित्यिक थोर व्यक्तिमत्व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराने प्रेरित अनेक दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत हा सन्मान सोहळा पार पडला। या प्रसंगी शिक्षण क्षेत्रात उत्तम असे कार्य केल्याबद्दल क्रीडा शिक्षक विश्वास खंडागळे यांना आदर्श शिक्षक म्हणून गौरवण्यात आले। ते सध्या जिल्हा परिषद शाळा जाधव वस्ती आसंगी जत येथे कार्यरत आहेत। या सन्मान सोहळ्यास माजी मंत्री जयंतरावजी पाटील साहेब, विश्वजित कदम, विद्यमान खासदार विशालदादा पाटील, माजी आमदार विलासराव जगताप, माजी आमदार विक्रमसिंह दादा सावंत, सभापती सुरेश शिंदे सरकार, गुड्डापूर केंद्राचे प्रमुख लक्ष्मण गायकवाड सर, हनुमंत सोनावणे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला। यांचे संयोजन अविनाश वाघमारे, संजय उर्फ बंडा कांबळे यांच्यासह मंडळाच्या अनेक कार्यकर्त्यांनी केले होते। विश्वास खंडागळे सर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेबद्दल त्याच्यावर सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे। सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।